नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. नेहमीचीच वांग्याची भाजी आमटी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी ताजं हिरवं वाटण बनवून अशी वांग्याची झणझणीत आणि चमचमी रेसिपी घेऊन आलेली आहे, ज्याचा वास सगळ्या घरात दरवळेल. अशा हिरव्या वाटणातील वांग्याची रेसिपी तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा याच पद्धतीने बनवाल. चला तर मग आजच्या या झणझणीत रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे धने, 1 टीस्पून शहाजिरे, 6 मिरे, 4 लवंग, साधारण 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 तमालपत्र. आता आपल्याला हे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की घेतलेले मसाले घालूयात. गॅसची आच कमी करून हलकेसे गरम करून घेऊयात. मोठ्या आचेवर भाजायचे नाही आहेत. मोठ्या आचेवर भाजले तर ते मसाले करपतील. साधारण 15 ते 20 सेकंद गरम करून घ्यायचे आहेत. मसाले आपले हलकेसे गरम करून झालेले आहेत. प्लेटमध्ये काढूयात. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पूड बनवून घेऊयात. तयार केलेले पूड आपण एका डिशमध्ये काढूयात. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 12-13 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 4 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. छोटी वाटी खवलेले ओले खोबरे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. भांड्याला झाकण लावून याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा वापर बारीक करण्यासाठी करायचा आहे. शक्यतो पाणी घालायचं नाही. कमी पाणी वापरून मसाला वाटला की तो लवकर भाजला जातो. पातेल्यामध्ये 1.5 पळी तेल घालूया. तेल आपलं चांगलं तापलं की पाव टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. आता आपली खमंग फोडणी दिल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा घालूया. गॅसच्या मोठ्या आचेवर कांदा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे वांगी आपली काळी पडणार नाहीत. एका वांग्याचे 2 भाग करून मध्ये चीर द्यायचे आहे. या पद्धतीने वांगे चिरायचं आहे. हवं असल्यास वांग्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आपला कांदा कुठपर्यंत भाजला आहे ते पाहूयात. 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. तयार केलेले वाटण घालूया. आता हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. वाटण भाजण्यासाठी गॅसची आच मध्यम करायची आहे. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर वाटण आपलं छान खमंग वास येईपर्यंत भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया आणि हळदीची कच्ची चव जाईपर्यंत ती भाजून घेऊयात. 15 ते 20 सेकंदानंतर हळद आपली छान भाजून झाली आहे. आता आपण जो खडा मसाला गरम करून वाटून घेतलेला होता तो घालूया आणि मिक्स करून घेऊया. गरम करून वाटल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे. आमटीची चव आणखीन वाढवण्यासाठी 1 टीस्पून गोडा मसाला घालूया आणि मिक्स करून घेऊयात. मसाले घातल्यानंतर गॅसची आच कमी करायची आहे. मध्यम ते मोठी गॅसची आच असेल तर मसाले आपले करपतील. आता आपण पाण्यातून निथळून वांग्याच्या फोडी घालूयात आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. मसाल्यामध्ये फोडी आपल्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर छोटा 1.5 ग्लास उकळलेले पाणी घालूया. पळीने हलवून घेऊयात म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल. आता आमटी तुम्हाला किती दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाव ग्लास पाणी ओतून भांडं खवळून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर गॅसची आच मोठी करूया आणि खळखळून याला उकळी आणूया. चवीनुसार मीठ घालूया. इथे मी मोठ्या मिठाचा वापर करत आहे. मोठं मीठ वापरल्यामुळे आमटी आणखीनच चवदार होईल. मोठ्या आचेवर याला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅसची आच मध्यम करून वांगी आपण शिजवून घेऊयात. वांग्याच्या देठाकडचा भाग पटकन शिजावा म्हणून याच्यावर या पद्धतीने झाकण ठेवूयात. पूर्ण झाकण ठेवायचे नाहीत, नाहीतर कालवण आपलं उतू जाईल आणि अशी आमटी आपली चवदार होणार नाही. 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. वांगं आपलं शिजलं आहे का नाही ते पाहूयात. देठाकडचा भाग काटे चमच्याने या पद्धतीने बघायचा आहे. वांगं आपलं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालूया. कूट घातल्यानंतर आणखीन 1 ते 2 मिनिटे मिळून येण्यासाठी शिजवून घेऊयात. 1-2 मिनिटे झालेली आहेत. कालवण आपलं मिळून आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात.
ताजं वाटण बनवून केलेलं झणझणीत वांगं ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे किंवा गरम गरम वाफाळलेल्या भातासोबतसुद्धा खाण्यासाठी तयार आहे. असं वांगं तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.